सगळे पोरं इकडे थकलेले आहेत. नमस्कार मंडळी, मी अनलिमिटेड फेरफटका या यूट्यूब चॅनलमधून तुमचं सर्वांचं स्वागत करतो. तर पुन्हा एक नवा दिवस, पुन्हा एक नवीन ब्लॉग. आपण आज भेट देणार आहे श्री क्षेत्र टिकळेश्वर मंदिराजवळ, जे की आहे डोंगरावरती देवरुख तालुक्यामध्ये. तर आज आपण बाईकने जाणार आहे. 3 बाईक आणि 6 जण आहे आपण. तर आता पुढचा प्रवास आणि टिकळेश्वर मंदिर तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे. तर मित्रांनो, आता गावातून निघालो आहे. मी आणि तुषार एका बाईकवरती आहे, पुढे आणखी 2 बाईक आहे. तर आता जाऊया पहिला पेट्रोल पंपवरती. पेट्रोल भरून मग आपण आपल्या दिशेने जाणार आहे. आता काय झालं? मित्रांनो, आता आपण निवळी पेट्रोल पंपला पेट्रोल भरला आणि पावसाची सुरुवात झालेली आहे. तर इथून आता मित्रांनो आपण निवळीवरून बाव नदीला जाणार. बाव नदीवरून देवरुखला आणि तिथून मग मॅप टाकू आणि डायरेक्ट जाऊ टिकळेश्वरला. तर आता निघालो आहे. तर मित्रांनो, आता आपण निवळी घाटामध्ये. तर आता निवळी घाटामध्ये तुम्हाला इथे राईट साईडला एक निवळीचा धबधबा आहे, तो तुम्हाला इकडे दाखवतो. बघा किती सुंदर प्रकारे धबधब्याचा व्ह्यू दिसतो इथून. पाव नदी पूल क्रॉस केल्यानंतर आम्ही लेफ्ट घेतलेला आहे. आता हा सरळ रोड डायरेक्ट देवरुख जवळ जाणार आहे. फायनली मित्रांनो, आता आपण देवरुख सिटीमध्ये आलो आहे. हे मागे पांगरी मार्ग आपण आलेलो आहे. तर आता इथून आपल्याला रस्ता माहीत नाही, तर तुषारच्या मोबाईलवरती गुगल मॅप लावला आहे. तर आता इथून जाऊया आपल्या पुढच्या दिशेने. तर पुढचा राईड घेऊया. हा राईड घे. तर मॅपच्या भरोश्यावरती बघा कशा रोडने आलो आहे. तुषार पाडू नको फक्त. गेल्या टायमाला आलेला असाच रोड होता का? असंच रोड फक्त पावसाळ्यात आलेला की उतरू का? पुढे रोड चांगला आहे. हळूहळू घ्या, पाडू नको फक्त. नाही, पण ते खाली रुसली गाडी पाण्यात. तर मी उतरू काय? तो कडक आहे. गेली गाडी खड्ड्यात. काय बरोबर दाखवतो रे. ये
मॅप वरती बरोबर दाखवतोय. चल. चला. मित्रांनो प्रॉपर रोड आहे. आम्ही मॅपच्या भरोशावरती थोडा चुकीच्या रोडने आतमध्ये गल्ली गल्लीतून आलेलो. तर प्रॉपर असा डांबरी रोड बनलेला आहे इथे. इथून लगभग एक 4 किलोमीटर आहे आणि आम्हाला टिकळेश्वरचा डोंगर दिसतंय. तर मित्रांनो आपण टिकळेश्वर मंदिराच्या पायथ्याशी पोचलेलो आहे. आता इकडे गाड्या मागे पार्क केलेल्या आहे. आपण 3 बाईक आहे. घाट मस्त होता इथे. अर्ध्यात वर आम्ही पोचलेलो आणि इथून आता पायऱ्या आहे. इथून त्या टॉपला आपल्याला वर जायचं आहे. तर चला आता मंदिराच्या दिशेने. आपल्याकडे 2 हेवी ड्रायव्हर होता. एक तुषार आणि एक ऋषी. हा मागे राहिलेला होता. बोलला रस्त्यामध्ये बोला फोन वगैरे करतोय, कुठे पडला बिडला तर नाही ना. तर मित्रांनो फायनली आता आपल्या इथून ट्रॅकची सुरुवात झालेली आहे. इथून आता पायवाट सुरू झालेली आहे आणि काय मस्त वाट आहे बघा. आजूबाजूला जंगल आहे आणि त्यामधून आपण आता वरती मंदिराजवळ जाणार आहे. तर मित्रांनो आता अर्ध्यातवर चालत चालत पोचलो आहे. प्रॉपर पायवाट आहे त्यामुळे चढायला एवढं काय वाटत नाही. सगळे पोरं इकडे थकलेले आहेत. आता वरतून व्ह्यू खूप जबरदस्त असणार आहे. अजून तुषार केवढं लांब आहे? अर्धा तरी आलोय काय? अजून एवढं वर चढायचं आहे. अजून थोडं वरती चढलो तर स्वर्गात जाऊ. तर मित्रांनो आता इथून कच्चा रोड सुरू झालेला आहे. दोन मिनिटाच्या ब्रेक नंतर आता इथे मध्ये थांबलेलो होतो. अर्धा रस्ता तर आता संपलेला. तर इथून फक्त थोडंच वर इथपर्यंत जायचं आहे. तो झेंडा तिकडे मंदिर आहे. तर आता पुरं चाललेच सगळे पुढे. तर आता वरती जाऊन वरतून तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो. ट्रॅकची सुरुवात काय तिथून केलेली होती खालून. चढत 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 या वाटेवरून असं चाललोय. थकायला झालं. शेवटच्या टप्प्याला पण पोचलेलो आहे. तर मित्रांनो इकडे मंदिराच्या जवळ पोचलेलो आहे. तर अशा काही प्रकारचं मंदिर आहे इकडे. आजूबाजूला हा मंदिराचा एरिया आहे आणि इथून खाली आहे दरी.
इथून बघा किती सुंदर व्ह्यू दिसतोय. अरे इथून पण वाट आहे. तर मित्रांनो, इथे मंदिराच्या टेकडीवरती बसून मस्त निसर्गाचा आस्वाद घेतात हे सगळे. आम्हाला इकडे वर आल्यावरती पाऊस पाहिजे होता. आता खालून धुके येतात आहे वर. पाऊस आला तर खूप मजा येणार. तर मित्रांनो बघा, आता आलो तेव्हा पूर्ण असं वातावरण क्लिअर होता. आता बघा इकडे खालतून धुके झाले, पूर्ण वरती धुके येतात. ते थोडा पाऊस आला तर अजून मजा येईल. जबरदस्त व्ह्यू झाला मित्रांनो आता. आता वातावरण झालं. मित्रांनो, हे शिखर रत्नागिरीतील सर्वोच्च शिखरापैकी एक आहे. वरती चढताना तर थोडा थकवा जाणवलेला, पण इथे वरती येऊन निसर्ग बघून पूर्ण थकवा नाहीसा झालेला आहे. अरे तुषारचा भाव दिसला. तुषार भाव. तर मित्रांनो, आता आपण इकडे महादेवाचं दर्शन घेऊया. मंदिराच्या समोरच नंदी आहे आणि त्यासमोर इथे आहे टिकळेश्वर महादेवाचं मंदिर. इथे महादेवाचं दर्शन घेऊन मन एकदम प्रसन्न झालेलं आहे. तर फायनली मित्रांनो, आता टॉपवरती आलेलो आहे. आपण दर्शन घेतलेलं आहे महादेवाचं आणि आलो तेव्हा पूर्ण वातावरण क्लिअर होतं. आता बघा चारी बाजूने धुकं झालेलं आहे. एकदम प्रॉपर टायमावर वरती आलेलो आहे. इथे टिकळेश्वर मंदिर आणि आजूबाजूचा परिसर बघा, पूर्ण धुकं झालं आहे चारी बाजूने. तर तुम्हाला माझा हा टिकळेश्वर मंदिराचा ब्लॉग कसा वाटला तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. तर आता इथून आता परतीच्या प्रवासाकडे निघायची वेळ आलेली आहे. तुम्हाला ही व्हिडिओ जर आवडली असेल त्या व्हिडिओला लाईक जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तोपर्यंत भेटूया आपल्या अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेतो. धन्यवाद.